खानदेश सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असणार, मजेतच असायला पाहिजे. तर आज संडे आहे, संडेची चालली आहेत घरातली कामं वगैरे. खूप उशीर झाला आहे, उठायलाच 10 वाजले, त्याच्यामुळे सगळी कामं उशिराच. 1:30 वाजलेला आहे आणि माझा स्वयंपाकच होतोय. अजून स्वयंपाकाची तयारी म्हणजे तयारी चालू आहे, नुसती भाजी झाली आहे, बाकीचं सगळं करायचं आहे. हे बघा, ही भाजी झालेली आहे. आज मी आमच्या खानदेश स्टाईलमध्ये काळ्या मसाल्याचं चिकन बनवलेलं आहे. आज चिकन आणि बाजरीची भाकरी खायचा मूड झालेला आहे, तर आज ते बनवते. तिला चिकनचं सूप आवडतं, तर तो सूप पितोय. माझ्या सँडीला पण चिकन आवडतं, तर चिकनची वाट बघते बघ कशी शेपटी हलवते. हा, चिकनची वाट बघते ना सँडा. स्मेल आलाय तिला. ना सँडी, चिकन पाहिजे ना, वाट बघते केव्हापासून, कधी देणार ही मला चिकन ना सँडा. हा, त्याच्यानंतर इथे झाडांना पाणी टाकू म्हटलं, पाणी टाकायला घेतलंय झाडांना. तर झाडांची काय हालत झाली आहे माझ्या बघा. ते तुळस बघा, तुमची पण तुळस अशीच होते का मला सांगा जरा. बघा माझी तुळस आहे ना, नेहमी आणली का खाली काहीच नसतंय हिला, ही वरच वाढते. ही बघा, ही वरच चालले आणि खाली तिला एकही पान नाहीये, फक्त एकच पालवी फुटली. पण ती नेहमी अशीच होते. आणि मी आईकडे 8 दिवस गेली ना, झाडांना पाणी नव्हतं, त्याच्यामुळे ना सगळी झाडं माझी खराब झाली आहे. आता तर एवढीच राहिली आहे. माझं पूर्ण इकडे भरलेलं असायचं झाडांनी, तर पूर्ण कमी झालंय आणि एवढीच झाडं राहिलेली आहे फक्त. सगळी झाडं सुकून गेली ग बाई माझी. बा, आता गावी जायचंय ना, मग म्हटलं गावावरून आल्यावर परत नवीन झाडं लावावी व्यवस्थित, तेव्हा पाणी देता येईल. नाही तर आता परत पाणी दिलं जाणार नाही त्यांना आणि परत सुकून जातील. त्यानंतर आहे ना, हे माझ्या नवऱ्याने काहीतरी आणलेलं आहे, दाखवते इथे. हाफ फ्राय वगैरे करायचं. मला माहिती नाही काय, ओपन करून बघते याला. निघत पण नाही गेलं. खालूनच टाकते. तर हे कमी तेलाचा यूज करण्यासाठी आहे. याच्याने तुम्ही फिश फ्राय करू शकतात, हाफ फ्राय करू शकतात. हे बघा, याच्यावर पण दिलेलं आहे त्या कार्डवर सगळं काही. त्याचं चार्जर आहे, हे चार्जर करायचं आहे ह्याला. अरे वा. तर मिशोवरून मी एक साडी मागवली होती, तेच ओपन करते. तर त्याची पॅकेजिंग वगैरे तर खूप छान आली आहे आणि साडीचा कलर पण मला खूप आवडला होता. बांधणी टाईपमध्ये साडी आहे ही. वाव, साडी खरंच छान आलेली, खूप भारी साडी आहे. 700 का 800च्या रेंजमध्ये साडी आहे, पण बघा किती छान वाटते. कपडा पण खूप सॉफ्ट आहे, फुगणाऱ्यातला नाही, काही नाही. सिल्क आहे साडी. सिल्क पण नाही, म्हणजे असं कॉटन सिल्क टाईप आहे, म्हणजे घातली का अंगावर चापून चुपून बसेल. काय पाहिजे बात. हां देते दर्गे, गरम आहे फक्त, नीट घे. अरे ते सूप त्याच्यात टाक ना. आता इथे भाकरी करायला घेतल्यात. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बरोबर आहे, जो कोणी बोललाय ना, खरंच बरोबर आहे. खूप चटके लागतात. भाकरी त्यानंतर मुलांना इथे चपात्या करते. त्यांना भाकरी आवडत नाही, तर त्यांना चपातीच द्यायला लागते मला, म्हणून त्यांच्यासाठी दोघांसाठी करते. तर असं इथे भाकरी आणि चपाती दोन्ही बनवून झालेलं आहे. आता आम्ही जेवण करतो आहे. तर या तुम्ही मस्तपैकी गावरान आपलं खानदेश टाईप चिकन भाकरी बाजरीची खायला या.
एवढा पसारा पडला आहे आणि आता जेवण झालं का खरंच कामं करायचा खूप कंटाळा येतो, पण आता करावी तर लागेलच ना. दरवेळेस माझी सवय, मला जर जास्त कामं असले ना तर मी टी व्हीवर माझ्या आवडीचे सॉन्ग लावते आणि मग कामं करते. तर मग मी आत्तासुद्धा कामं करताना ना टी व्हीवर सॉन्ग लावलेलं होतं आणि मी तो सगळा व्हिडिओ माझा करून यूट्यूबला अपलोड केला. तर यूट्यूबने कॉपीराईट कंटेंट असं म्हणून तो व्हिडिओ माझा रिजेक्ट केला. मग मी नंतर टी व्हीवर दाखवलं यूट्यूबला की टी व्हीवर गाणे लावलेत मी, तरी देखील असं 4-5 वेळा यूट्यूबने माझा हा कंटेंट आहे ना रिजेक्ट केलेला आहे. असं डोकं फिरतंय ना माझं, टाकावं तर काय टाकावं? अरे साधं गाणं टाकलं ना, कोणाचं कॉपी वगैरे थोडी गाणं टाकले, तरी इतकी नाटके करतोय यूट्यूब. आता हा मी म्हटलं शेवटचा कंटेंट टाकणार आहे, जर हा कॉपीराईट केला ना तर मग मरू दे, व्हिडिओच अपलोड करणार नाही आहे. कारण यूट्यूब आहे ना खूप छोट्या छोट्या गोष्टी बघतात आणि मला ना खरंच कंटाळा आला आहे आता हे टाकून टाकून. तर असं मी गाणे ऐकत ऐकत माझी सगळी कामं केले, ते गाणं फक्त मी डिलीट केलेलं आहे. तर इथे मी ना माझं लक्की चार्मचं रोप आणलं होतं घरात लावायला, पण खूप मोठं झालं म्हणून म्हटलं कुंडीत लावावं. पहिले छोट्या कुंडीत लावलं तर मग पुरत नव्हतं त्याच्यामध्ये, म्हणून आता थोडं मोठ्या कुंडीमध्ये लावते. लक्की चार्मचं हे झाड घरामध्ये लावलेलं छान असतं. याआधी पण मी एक लावलं होतं बघा, किती मोठं झालेलं आहे, खूप मोठं वाढलंय, ते मस्त झालेलं आहे. नंतर आता सँडीला आंघोळ घालायला घेतली, तर थंड पाण्यानेच आंघोळ केली आहे. म्हटलं दुपारचं पाणी थोडं गरमच असतं ना, एवढं थंड नसतं. तर ती पिसायली आहे थोडी माझ्यावर, थंड पाण्याने आंघोळ घातलेली तिला आवडत नाही. बसली ते आहे शांत. इकडे बघ, नको जाऊ तू. बदल बदल भडकली माझ्यावर थंड पाण्याने आंघोळ घातले म्हणून. बघा सँडी कशी मस्ती करते मम्मी सोबत. मस्ती नाही करत, ते चावायला उठली ती मला. मम्मीचं तोंड बघा. सँडी चल इथं. हे चल इथे. सँडी करू का छू, करू छू. सँडी चल इथे, चल इथे. इथं इथं बघा माझी सँडी. फायनली सगळी कामं झाली आहेत करून. माणसांना तरी रविवारची सुट्टी असते, आम्हाला बायकांना तर रविवारी अख्खा दिवस काम असतं. बघा कामं करून करून किती वाजले, हे बघा 4 वाजलेत. 4 सकाळची लागली होती कामाला, तर आता 4 वाजले. 4 वाजता कामं झाली आहेत सर्व. तर दिवशी तर आम्हाला कामं असतातच, पण रविवारी डबल असतात आम्हाला बायकांना. जे हाऊसवाईफ आहेत त्यांना सुट्टी कधीच नसते. हाऊसवाईफ तर आहेच, पण ज्या कामावर जातात बिचारा त्यांनाही काही रविवारी सुट्टी नसते, त्यांनाही कामं करायला लागतात. नाही तर त्या म्हणतील हा हाऊसवाईफच कामं करतात का, असं काही नाही आहे. उलट ज्या वर्किंग वुमन आहेत, बाहेर कामाला जातात, त्यांना बिचाऱ्यांना तर घरातलं बाहेरचं सगळं करायला लागतं. तर असा हा माझा आजचा संडेचा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.